याच्यात आवाज नाही येणार. तेव्हा आज बातमी आली महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री आपले सर्व जनतेचे उपमुख्यमंत्री आणि आपले सगळ्यांचे लाडके असे उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा यांच्या विमानाचं दुर्घटना घडली. सगळ्यांना वाटत होतं की या दुर्घटनेमध्ये हे वाचलेले असतील बा, परंतु जागीच सगळे 6 लोक त्या ठिकाणी ताजे गेले. आणि कुठेही समाजामध्ये खूप मोठ्या प्रमाणात झालेली आहे. दादांचं वाक्य होतं नेहमी मी आहे तोपर्यंत माझं काम तुम्हाला समजणार नाही, पण ते केल्यानंतर तुम्हाला माझं काम समजलं हे समजलं. आणि ज्यावेळेला काय झालं त्यावेळेला ते पडल्या ते चांगलं पडले ते चांगलं सगळं काही गोष्ट सुरू केलं. आणि या दुःखामध्ये अख्खा महाराष्ट्र आजही आहे, कालही होता आणि उद्याही राहणार. कारण सकाळी 5-5:30 वाजता दिनचर्या चालू करणारा कामसूर व्यक्ती आणि आपला सुरू केला. या दुर्घटनेमुळे तर आम्ही सर्वांनी ठरवलं सामाजिक सर्व राजकीय पक्ष सर्व सामाजिक संघटना की आपण या ठिकाणी पाचोरा शहर उत्स्फूर्तपणे बंद करून आपण त्यांना एक श्रद्धांजली देऊया. बरोबर या पाचोरा शहरातल्या सर्व व्यापारी सगळ्यांनी आज उत्स्फूर्त बंद ठेवला आहे आणि सगळ्यांनी उत्स्फूर्त बंद ठेवून आपल्याला आपल्या दही बोलून एक श्रद्धांजली अनोखी श्रद्धांजली वाहिली आहे. म्हणून या ठिकाणी आपण सर्व सामाजिक संघटना सर्व राजकीय पक्ष या ठिकाणी आपण जमा झालो आहोत. आपण कोणत्याही दुकानदाराला विनंती करायला गेलो नाही, तरी अख्ख्या दुकानदारांच्या मनामध्ये दादा होते. आणि दादा हे आपले नव्हते, हे सर्वांचे होते. त्यांचं कार्य जरी ते महाराष्ट्रामध्ये कुठे गेले असतील, परंतु त्यांच्याकडे जो माणूस गेलेला आहे त्या माणसाला त्यांचं कार्य माहीत आहे. पाचोरा शहरामध्ये क्रांती मोर्चा आणि सामाजिक संघटनेच्या वतीने आपण जेव्हा त्यांना घेराव टाकला होता की दादा हे निवेदन द्या आणि आपलं काम करा, त्यावेळेला त्या अधिकाऱ्याला बडतर्फ करायचं काम त्यांनी केलं होतं, उरुमे दाखवलं होतं. न पाठवतात त्यांनी ते काम करून दाखवलं. असे दादा आपल्याकडे घेऊन गेले. सर्वांनी या ठिकाणी आपण स्टेप बाय स्टेप आपण सगळ्यांनी श्रद्धांजली करून श्रद्धांजली व्हायची आहे. या ठिकाणी 2 मिनटं सार्वजनिकसाठी आपण उभं राहायचं आहे. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय नामदार अजित पवार यांचं विमान दुर्घटनेत जे दुःखद झालं. आज आपण पाचोरा शहरातील सर्वपक्षीय नेत्यांमार्फत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतोय. परमेश्वर त्यांच्या आत्म्याला चिर शांती देऊ. 2 मिनिटं शांती मंत्राद्वारे त्यांना आपण पुष्पांजली आणि आदरांजली वाहूया. त्यांच्यासोबत असे जे कमांडर होते, वैमानिक होते, जे कर्मचारी होते, अंगरक्षक होते, त्या सर्वांना 5ही व्यक्तींना आपण श्रद्धांजली अर्पण करूया. पूर्णमेदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय